आज आपण बघा आरे मध्ये कारशेड तयार करण्याच्या संदर्भातला निर्णय आमच्या सरकारने घेतला। तो निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भात हायकोर्टात याचिका झाली। हायकोर्टाने अध्यक्ष महोदय याचिका फेटाळली, ग्रीन ट्रायब्युनलने फेटाळली, सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि फेटाळताना एक सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन नमूद केलं आहे। काय ऑब्झर्वेशन आहे? झाडं तोडायला कोणालाच आवडत नाही, पण त्यात ऑब्झर्वेशन असं आहे की आरे मध्ये जेवढी झाडं तोडली किंवा जी तेव्हा तोडली जाणार होती, हे सगळी झाडं कशाला आपल्याला हवी आहेत? कार्बन सिक्वेस्ट्रेशन करता, कारण ती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात। ही सगळी झाडं मिळून त्यांच्या संपूर्ण लाईफ स्पॅन मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करणार आहेत तेवढं 80 दिवसाच्या मेट्रोच्या प्रवासात होतं। हा जो अहवाल आहे तो अहवाल नमूद केलेला आहे, तो नमूद केलेला आहे अध्यक्ष महोदय। आणि आपण त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर 100 कोटी रुपये खर्च केले आणि त्यानंतर आपण कांजूरमार्गच्या जागेवर त्या ठिकाणी चाललो होतो। त्यानंतर आता मला सांगा, मला या ठिकाणी खात्रीने सांगा की आम्ही आरेमध्ये एक पोल देखील लावणार नाही अशी भूमिका आहे का? नाही आहे, कारण लाईन 6 वर जर जायचं असेल, आणि मी म्हणत नाही, हा सौनिक कमिटीचा रिपोर्ट आहे, माझं सोडून द्या, ही सौनिक कमिटी मी तयार केली नव्हती आणि केवळ सौनिक त्याच्यामध्ये नाही आहेत, 2-3 सेक्रेटरी आहे आणि फॉरेस्टचे देखील का पीसीसी वगैरे काय म्हणतात जे काय प्रमुख असतील ते याच्यामध्ये आहेत। आणि त्यांनी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय की कांजूरमार्गला नेल्यामुळे किती नुकसान होणार आहे, आणि त्यांनी एकूण कॅल्क्युलेशन केलं ते तर भयानक आहे, 5000 कोटी रुपयाच्या वर आहे। कारण अध्यक्ष महोदय 4 वर्षांनी डिले होणार आणि ती जागा मिळाली तर, जागा मिळाली नाही तर नाही, जागा मिळाली तर आम्ही ऑप्शन घेतला होता ना कांजूरमार्गचा, पण तो कधी घेतला होता? 90% काम पूर्ण झाल्यावर नाही जातात तिकडे। आणि त्यावेळेस आम्ही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात गेलो, उच्च न्यायालयाने आम्हालाही त्यावेळेस सांगितलं होतं की खासगी माणसाचा याच्यावर दावा आहे, तुम्ही त्याचे 3000 कोटी रुपये भरा तर तुम्हाला ती जागा आम्ही देऊ। 9 महिने थांबलो होतो आम्ही त्या जागेकरता आणि शेवटी आम्ही हा निर्णय घेतला की मेट्रो कारशेडची जागा जी आहे ती आरेचीच आपल्याला घ्यावी लागेल। प्रविष्ट आहे त्यामुळे, आणि त्याची अंतिम सुनावणी उद्या आहे, त्यामुळे माझं ज्ञान कमी जास्ती असेल, परंतु न्यायप्रविष्ट बाब असताना सभागृहामध्ये साहेब तेही वकील आहे, मी वकील आहे आणि हेही वकील आहे। एखादी बाब न्यायप्रविष्ट कधी असते? ज्यावेळेस ती ऍडमिट झाली असते। ही ऍडमिट नाही झाली, इट इज आर्ग्यूड फॉर ऍडमिशन, अजून केस ऍडमिट केली नाही, ऍडमिशन स्टेजवरच ते फायनल ऑर्डर करतायत, त्यामुळे ही बाब न्यायप्रविष्ट नाही। एकच मिनिट, या बाबतीतला सविस्तर आम्ही काल माहिती घेतलेली आहे। आपण जे सांगताय की खासगी माणसाचा काय विषय आहे, ह्या सगळा विषय काल कोर्टासमोर झाला आहे आणि याच्या बाबतीत कोर्ट उद्या निर्णय देणार आहे। त्यामुळे नाही, कोण म्हणतंय? जरा विरोधी पक्षनेते बोलतायत, त्यांचं म्हणणं तर खरं मांडा। तर विषय असा आहे की कोर्टाने उद्याची तारीख ठेवली आहे की या सगळ्या बाबींवरती चर्चा करून राज्य सरकारचं म्हणणं काय आहे ते उद्या मांडायचं आहे, आणि त्यामुळे ह्याच्यावरती आत्ता इथे चर्चा होणं योग्य नाही। उद्या त्याचा काय तो निकाल लागू देत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे याच्या बाबतीत बोलायचं आहे की आमचं धोरण बरोबर आहे का चूक आहे, हे त्याच्यानंतर बोलू शकता। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कृपया आपण याच्यावरती वक्तव्य करू नये अशी आपल्याला विनंती आहे। कायदेशीर तुम्हाला सांगतो आणि फॅक्च्युअली सांगतो। आता फॅक्च्युअल सांगतो, उद्या आर्ग्युमेंट नाहीत, कोर्टाने काय सांगितलं सांगतो, माझ्याजवळ शब्दशः आहे तिथे, आणि नसेल तर आपण महाधिवक्त्यांना विचारा। कोर्टाने सांगितलं की आत्ता आम्ही या ठिकाणी स्क्रॅप करतो, त्यावेळेस महाधिवक्ता किंवा तुम्ही वापस घ्या, आम्ही स्क्रॅप करतो किंवा तुम्ही तुमची ऑर्डर वापस घ्या। माननीय महाधिवक्ता असं म्हणाले की साहेब मला इन्स्ट्रक्शन घ्यावे लागतील,
त्याच्यावर कोर्ट म्हणाले ठीक आहे उद्या इन्स्ट्रक्शन घ्या. त्यावर माननीय महाअधिवक्ता असं म्हणाले की सेशन चालू आहे त्यामुळे मी इन्स्ट्रक्शन उद्या घेऊ शकणार नाही म्हणून तुम्ही परवा ठेवा. म्हणून ती आता उद्या म्हणजे कालची गोष्ट होती परवा ठेवायची. त्याच्यावर कोर्टाने सांगितलं वी आर नॉट गोइंग टू हिअर यू. आता याच्यावर आर्ग्युमेंट होणार नाही. 5 मिनिटाचा वेळ आहे त्यावेळी तुम्ही येऊन एवढंच सांगायचं आहे की ऑर्डर तुम्ही परत घेताय की आम्ही क्वॅश करायची. त्यांचं आपण बोलणं करा. मी महाअधिवक्त्यांशी बोलूनच आपल्याशी बोलतोय. काल जे कोर्टामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये आपण जसं म्हणताय तसं कोर्टाने म्हटलं पण त्यावरती महाअधिवक्त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीत राज्य शासनाशी बोलून राज्य शासनाची भूमिका याच्या बाबतीतली काय आहे हे आम्ही उद्या कोर्टामध्ये मांडू आणि याच्यावरती कोर्टाने वेळ दिलेला आहे. उद्या आर्ग्युमेंट होणार नाही असं म्हणणं आपलं चुकीचं आहे. आमची बाजू ऐकल्याच्या नंतर जे आमच्या विरोधात आहेत ते लोक देखील आपली बाजू मांडतील आणि त्यानंतरच निर्णय होईल. हे महाअधिवक्त्यांचंच म्हणणं मी आपल्याला सांगतोय. आपल्याजवळ माहिती कमी आहे. मी पुन्हा ऍडिशन देतो. मी सांगतो केंद्र सरकारचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं. महाराष्ट्र सरकारचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं. MMRDAचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं आणि ते जे खासगी ज्यांनी त्याच्यावर दावा केलाय त्यांचे आर्ग्युमेंट पूर्ण झालं. आणि आर्ग्युमेंट पूर्ण झाल्यानंतर आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो का हो आज आपण सगळे लढत होतो आपल्या सदनाच्या अधिकारांकरता लढत होतो ना. सदनाचे अधिकार आहे सदन मोठा आहे. मग आज मला सांगा की आपल्या नियमात लिहिलेलं आहे की एखादी केस ऍडमिटेड असेल तरच ती सबज्युडिस मानली जाईल. ती ऍट द स्टेज ऑफ ऍडमिशनला सबज्युडिस मानली जाणार नाही. ही केस ऍडमिटेड नाही. हे सगळे आर्ग्युमेंट ऍट द स्टेज ऑफ ऍडमिशन आहेत. त्यामुळे ही केस सबज्युडिस नाही. नियमाने चला विरोधी पक्ष नेते वकील साहेब कुठले आर्ग्युमेंट क्लोज झाले आहेत. वकील साहेब नाही मी निर्णयासाठी आहे तर कृपया जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही त्याची चर्चा या सभागृहात होते. आपण याच्या बाबतीतलं रुलिंग द्यावं. विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय मला मी प्रश्न विचारतो. चला मी प्रश्न विचारतो. मला माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगावं इज द केस ऍडमिटेड इन द कोर्ट. अहो साहेब ऍडमिशनचा अर्थ वेगळा असतो. दाखल करणं नाही. कोर्टाची एक स्टेज असते. आर्ग्युमेंट बिफोर ऍडमिशन मग ऍडमिशन कोर्टाला वाटलं तर आणि मग आर्ग्युमेंट. बिफोर ऍडमिशन कोर्टाने ऍडमिट न करता प्रायमा फेसी कोर्ट म्हणताय की आम्ही स्ट्रक डाऊन करू. मी एकच नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इज द केस ऍडमिटेड. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि ती परिणाम होणे याची काळजी आपण घ्यायची आहे. म्हणून आपण रुलिंग द्यावं सभापती अध्यक्ष महोदय. दोनच गोष्टींची माहिती पाहिजे. दोनच गोष्टींची मग मी बोलणार नाही. पहिली गोष्ट जे मॅटर सबज्युडिस आहे असं म्हटलं जातं त्याचा अर्थ काय आहे हे सचिवालयाने सांगावं. वेन द मॅटर इज सबज्युडिस. कारण सबज्युडिस मॅटरवर आपल्याला एक मिनिट ऐकून घ्या. चर्चा करता येत नाही. आणि दुसरं हे मॅटर कोर्टाने ऍडमिट करून घेतलाय का. वेदर द ऍडमिशन कोर्टाने ऍडमिशन केली आहे का नाही केली. मी आपल्या गोष्टीशी आणि यांच्या गोष्टीशी दोघांचे सहमत आहे. पण पुढे या आता. तुम्ही पुढे या आता. हा पुढे या. ठीक आहे अध्यक्ष महोदय यांना फार त्रास होतोय. नाही पुढे या ना. आता झालं ना तो विषय. पुढे एकच हा पुढचा प्रश्न एवढाच आहे अध्यक्ष महोदय. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. हा प्रश्न काही माझ्या आणि तुमच्या इज्जतीचा प्रश्न नाहीये. हो हे खरं आहे की रात्री झाडं कापल्यामुळे तुम्ही नाराज झालात. मला माहिती आहे की रात्री झाडं कापल्यामुळे तुम्ही नाराज झालात. पण तुमच्या समितीने दिलेला रिपोर्ट आहे आणि या रिपोर्ट नंतर दुसरा कुठलाही रिपोर्ट नाही आहे. आणि इतका एक्सटेन्सिव्ह रिपोर्ट दिलेला आहे की
हे मेट्रो कारशेड हे आरेत का झालं पाहिजे आणि ते तिकडे का होऊ नये, हा एक्सटेन्सिव्ह रिपोर्ट तुमच्या कमिटीचा आहे. आणि तरी देखील अध्यक्ष महोदय, जर या ठिकाणी अशा प्रकारचे निर्णय, परत कोर्टात आपली बेबरू होऊनच राहिली आहे. आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं, आम्ही काय तुमचे दुश्मन नाही आहोत, आपल्याला सगळ्यांना मुंबईकरांकरता काम करायचं आहे, की याच्यावर 2-2, 3-3 दावे आहेत. ते दावे असल्यामुळे कोर्टाचा निर्णय झाला नाही. लोअर कोर्टाचा एक स्थगिती, म्हणजे उद्याला पूर्ण मी त्याच्यावर बोलतच नाहीये. मी पूर्ण तुम्हाला चांगला सल्ला देतोय शिंदे साहेब, चांगला सल्ला सागर याकरता आपल्या जागी देतो. जाऊन बसा तुम्ही. हा? एवढं सोशल डिस्टन्स आहे सागर, तिकडे जाऊन बसा तुम्ही. नाही नाही ते नाही हो, तुम्ही ते एकमेकाला चिपकून बसलात. हा हा विरोधी आणि पक्ष. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवलं जात आहे. मी माझा अध्यक्ष महोदय आजही या ठिकाणी सांगतो, ठीक आहे आपले मत नसेल तर मी बोलणार नाही, पण आजही मी सांगतो ही केस ऍडमिटेड नाही, हे मॅटर सबज्युडिस नाही. इथे बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकाराचा वापर मी करू शकतो. तथापि तुम्हाला फारच त्रास होतोय, म्हणून मी आता त्याच्यावर अधिक बोलणार नाही. जे बोलायचं आहे कोर्ट त्याच्यावर बोलणारच आहे. पण अध्यक्ष महोदय, कधी कधी आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय, की एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली म्हणून त्या संदर्भातला सूड दुसऱ्यावर उगवू नका, तो मुंबईवर उगवू नका. अध्यक्ष महोदय, खरोखर ही जी मेट्रो आहे, बरं ते जाऊ द्या, मी कमीत कमी तुमच्या निर्णयाच्या संदर्भात केंद्र सरकारचं पत्र तर वाचून दाखवू शकतो. ही काही तुमची कंपनी नाही आहे. या कंपनीचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष महोदय केंद्रीय सचिव आहेत. 50% केंद्राचे, 50% राज्याचे आहेत आणि जायकाने फायनान्स केलाय. आज अध्यक्ष महोदय, या संदर्भात हे दुर्गाशंकर मिश्रांचं पत्र, हे या ठिकाणी केंद्रीय सचिव आहेत, यांनी पूर्ण पत्र वाचून दाखवत नाही, पण अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं, कुठली टेक्नो फिजिबिलिटी तयार न करता तुम्ही हा निर्णय घेतात आणि त्यामुळे या निर्णयाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय अडचण तयार होईल, हे डिले होईल. आणि मग त्यांनी कन्सर्न्स ऑफ द मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स ऑन शिफ्टिंग डेपो ऑफ मुंबई मेट्रो लाईन 3 फ्रॉम आरे टू कांजूरमार्ग, अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय पूर्ण त्यात कन्सर्नच दिले आहेत. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर याला सगळा पैसा आपल्याला जायका देतोय. द कन्सेंट ऑफ जायका विच इज प्रोव्हाइडिंग बायोलॅटरल फायनान्शियल असिस्टन्स टू दिस प्रोजेक्ट वुड बी नेसेसरी so as to ensure that no problem in terms of funding as the progress will be impacted adversely. म्हणजे जायकाची परमिशन आहे का, ती अजून घेतलेली नाही. एवढंच नाही अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बघा, आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं हे जे काही बर्डन ऍडिशनल येत आहे, कॉस्ट एस्केलेशन होत आहे, 2017च्या मेट्रो पॉलिसीमुळे यातला एकही पैसा जायका शेअर करणार नाहीये आणि केंद्र सरकारही शेअर करणार नाहीये. हे सगळं हे महाराष्ट्राला द्यायचं आहे अध्यक्ष महोदय. आणि मला आश्चर्य वाटतं, म्हणजे मी मध्ये मी पाहिलं, कोणीतरी असं म्हणालं की केंद्र सरकार याला ऍग्री होतं. आणि ते कशाच्या आधारावर सांगितलं, तर या सॉल्टच्या लँड इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे असतात. इंडस्ट्री डिपार्टमेंटला एक पत्र राज्य सरकारने पाठवलं, यांनी, की जागा तुम्ही आम्हाला द्या. त्याच्यावर त्यांनी पाठवलं की त्याची कॉस्ट लागेल आणि आधी त्याची स्टडी करावी लागेल. त्याचा काही मेट्रो विभागाशी संबंध नाही. मेट्रो ज्यांच्या अंतर्गत चालते आणि जे या कंपनीचे अध्यक्ष आहेत त्यांचं ऑब्जेक्शन आहे, जायकाचं ऑब्जेक्शन आहे. आणि मग कशा प्रकारे मेट्रो आपण पूर्ण करणार आहोत हा प्रश्न देखील अध्यक्ष महोदय. बरं, आता एक गोष्ट अजून आहे, आपण म्हणतो कांजूरमार्ग मध्ये मेट्रो करू, पर्यावरणाचा विषय आपण सांगतो. आता पर्यावरणवाद्याने, लोकसत्ताची बातमी अध्यक्ष महोदय, पर्यावरणवाद्यांनी कांजूरमार्ग मेट्रो शेडला आक्षेप घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की तिथे फ्लेमिंगो अभयारण्य आणि फ्लेमिंगो अभयारण्याला या कांजूरच्या मेट्रो शेडमुळे मोठ्या प्रमाणात हानी पोचेल, हे ऑब्जेक्शन आहे त्यांचं देखील. आज खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, नाही त्याच्यानंतर आता कुठल्या तरी पुनर्वसनाकरता आरेची झाडं तोडली जात होती, आत्ताच परवाच.